तुम्हाला सांगतो त्यामध्ये पंढरपूर तालुका असेल, उत्तर तालुका असेल, मोहोळ तालुका असेल, फार चांगल्या प्रकारे काम चालू. मतदारसंघामध्ये तुमची टक्केवारी खाणारा आमदार म्हणून ओळख निर्माण केली जाते विरोधकांना, काय माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाहीत. हा उमेश पाटील जो आहे ना, ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते. ह्याला आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे. ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय आहे. तुम्हाला सांगतो, एक मुस्लिम समाजाचा असलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता, त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटवून हे कसं अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुश्रीफ साहेबांपर्यंत गेला. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं मला की हा उमेश पाटील घेऊन आला होता. म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही. तो प्रवक्ता म्हणून काम करतोय, पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही. त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली असते. काय कारवाईचा प्रस्ताव तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे, पण तो मी तर गृहीत धरत नाही आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही. आपण एसटी समाजाचे नाहीत, आपण काही समाजाचे आहेत, या संदर्भातले माझ्याकडे पुरावे आहेत असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मी आपल्याला सांगतो, मी काही समाजाचा, मी कुठं लपवतोय? मी काही समाजाचा आहे. माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत. चिखली गावचे तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत. पाठीमागं त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले, ती त्याचे निकालही झालेले आहेत. मी माझी जात लपवतच नाही. मी एससीतलाच आहे, मी काही समाजाचा आहे. त्यामुळे जात माझी क्लिअर आहे, माझा दाखला क्लिअर आहे, त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. मी जात चोराचा काय संबंध आहे? पण ती ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरले ती बघ ना म्हणाव. ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चोरल्या त्याचं बघ ना अगोदर म्हणा. माझी जात तर क्लिअरच आहे, मी कशाला जात चोरू माझी? ते म्हणतायत की राजन पाटलांनी कुणाला विचारून उमेदवार जाहीर केला, पक्षात कुणाला विचारलं नाही आणि हा बोगस उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि 1 लाखाच्या मताधिक्याने पडेल. माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला लाज वाटेल पक्षाला सांगताना. माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कुणाला विचारलं ही मी तर नाही सांगू शकत, कारण स्टेजवर डिक्लेअर केलं. पण ते मोठे नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ती वरची पक्षश्रेष्ठीही त्यांना मान्यता देते किंवा त्यांना विचारून मान्यता घेतली असेल, ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करणे इथपर्यंत हा मोठा नेता नाही. ह्याला विचारायची गरज काय? आणि ह्याला जर पसंत पडेल नसेल त्याचा निर्णय घ्यायला तो मोकळा आहे. कारण 4.5 वर्षापासून तो म्हणतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडायचा, त्याच्या विचाराचा आमदार आणायचा आहे. तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना. माझा विचार मी करेल, तुझा विचार तू घे. बोगस उमेदवार आहे म्हणून पण आरोप केला. आता जनता ठरवते ना. 145 गावातली बोगस उमेदवार कोण आहे का, मी आहे का ती आहे ती. फक्त उमेश पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत की विकास कामावर. काय वाटतं? मग कसं आहे, त्यांना विचारा ना की बाबा ही जी विकास कामं झालेत हे कोण करत आहे. एखाद्या वस्तीवरती देखा बघा, त्यांच्या पद्धतीने ते काम करतात, त्यांच्यावर टीका करायचा मला काही अधिकार नाही. कारण मी कुणावरही टीका करत नाही. तेव्हा खरेंवरती टीका करायचा काही अधिकार नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत राहावा. टीका करल्यानंतर जर एखाद्या टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी. पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचं काही कारण नाही. त्यामुळे मी राजू खरेवरती टीका करण्याचा काही संबंधच येत नाही. मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे. राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी काम करत आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल, मुरुम टाकेल, पाणी पुरवठा करून देईल, शासनाची योजना जास्तीत जास्त आणेल. आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही. आणि 10 गाड्या टाकल्या, 10 गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातोय, एक टँकर गेला की त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय. मग आता मला माहीत नाही की टँकरच्या मागं कॅमेरावाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिलेलं असतं. या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही. तुम्हाला पाठीमागे सांगतो 6 महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही. 5-5, 10-10 कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही. कारण सर्व जनतेला माहीत आहे की बाबा कामं कोण करतंय. अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय. मला सांगायचीच गरज नाही मी काम केले. तुम्हाला खोटं सांगत नाही. आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता लागूच तर नारळ फोडू शकत नाही. एक गावामध्ये 60-60 कामांची नारळ माझी बॅलन्स आहेत. म्हणजे फोडतच नाही हो. सगळ्या गावाला माहिती आहे. मी सांगतो सरपंच तुम्ही फोडून टाका, कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदारला घ्या, काम चालू करून टाका, फोडून टाका. मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की 4ही बाजूने 4 कॅमेरा चालतोय कसा, बघतोय कसा, सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो. वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे, तू पाठीमागील 5 वर्षात नक्की काय काम केलं, ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं, कसं काम केलं, नरखेडच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीचाच आहे.
मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काही विषय नाही. परंतु जी टक्केवारी वगैरे जी असते ना, तुम्ही बाहेर हॉलमध्ये 50-100 माणसं आहेत, त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो, खिशातले पैसे काढून मी देणारा मी ठेकेदाराला पैसे देतो 10-5 रुपये कमी पडत घे, पण तेवढं काम करून घे. तेवढं माझ्या आईबापांनी करून ठेवलेलं आहे. मला मूळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गस्त नाही. आणि एकही कार्यकर्त्यांनी येऊन सांगावं की आमदार यशवंत माने 2 रुपये घेतलेत. आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ते मला माहीत नाही. अहो, त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकोचं सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं. बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता, आम्हाला माहीत नाही का? ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला. आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर टक्केवारीची भाषा करता तुम्ही. अहो, तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता. तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात. अजितदादा पवार साहेबांनी एक असली 4 बोलाय ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका. हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली. या संदर्भात मोहोळमधील सर्व एकपक्षीय हे एकत्र येऊन त्याला विरोध करत आहेत आणि जन आंदोलन उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. काय सांगतात? वास्तविक पाहता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते. आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की अनगर या ठिकाणी आपण अप्पर तहसीलदार मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो. त्याला कारण असं आहे, महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा साहेब असतील, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने, उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये तुमच्या पानंद रस्ते असतात, शिवरस्ते असतात, रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात, सातबाऱ्याच्या नोंदी असतात, बरेचसे असे काम जे ते लवकर होत नाहीत. आणि मोहोळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरणं होती. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर परिषदेचं आणि नगरपंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला. आणि त्याच्यानंतर एक विकासाच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. याचा तोटा कुणालाही नाही. पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला, परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहोळला जायचे त्यांनी तिथे मोहोळला खरेदी करू शकता, ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता. अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी आपण तहसीलदारची निर्मिती केलेली आहे. साधारणतः यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला जातो की जे पेनूर मंडळ आहे ते पेनूर मंडळ सुद्धा तिथं अनगरला जाते. त्या लोकांना मोहोळ हे फक्त 15 किलोमीटर अंतर येत असताना मग त्या लोकांना अनगरहून मोहोळून अनगरला जावं लागतं, म्हणजे अंतर वाढतं. मग ते लोकांनी काय करायचं? त्या लोकांना सुद्धा थोडं वास्तविक पाहता नरखेड हे मोहोळपासून 12 किलोमीटरवरती आहे, अनगर हे 11 किलोमीटरवरती आहे. शेटपळचं अंतरसुद्धा मोहोळपेक्षा अनगर कमी पडतं, कारण शेटपळ असेल, देवडीपाटी असेल, अनगर असेल किंवा आपले मार्गे जरी सिद्धेवाडीनं आला तर ते अंतर कमी पडतं. लक्षात घ्या. आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं हिवरे पाटीला येऊ शकता, हिवरे पाटीवरून तुम्ही अनगरला जाऊ शकता. डांबरी रोडची कामं पूर्ण झालेली आहेत. वास्तविक आता अंतर वाढतं असं नाही. तुम्ही त्या पद्धतीने जरा मोहोळ हे केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला, पण प्रत्यक्ष मधून सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत. आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं. असं नाही की बाबा 100% गावांना अंतर कमी पडते, ज्यादा होते. 1-2 गावांना अंतर वाढू शकतं, ते मी मान्य करू शकतो. नुकतेच काही ग्रामपंचायतीच्या विरोध होतोय. उमेश पाटील हे सातत्याने तुमच्यावर वारंवार टीका करतायत, टक्केखोरीपासून ते विकास कामापर्यंत. काय सांगू शकता? वास्तविक पाहता मी आमदार झाल्यापासून उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी व्यक्ती आहे. त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजन पाटील हा विषय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो. उमेश पाटील एक स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतोय. आणि त्याचं आणि माझं 4.5 वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी. आणि विरोधकसुद्धा सहनशीलतेने बोलत असतात. परंतु ह्याला काय माहीत नाही, आरे रावीची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते का काय? ह्या प्रसिद्धीच्या हापापलेला माणूस आहे हा. ह्या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही, मला असं वाटतं. तुमच्या